विचार करूनच त्याच्याबरोबर सप्तपदी चाललो आहे. पण आपलं लग्न होण्यापूर्वी कित्येक मुलींनी त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करून पाहिला. तुम्ही स्वस्तच नसणार? वाटलं ना मस्त. अगं नाहीतर तुम्ही स्त्रिया भक्तरीत अगं स्वस्तच राहिलो शिवकमुनी सारखा. त्यांनी प्रयत्न करून पाहिला पण शेवटी त्या समजून चुकल्या की हे ध्यान काही त्यांच्या जाळ्यात फसणार नाही. शेवटी माझा नाद सोडून दुसरं सावध गाठून लग्नाच्या बोलावर सोडून मोकळ्या झाला. अगं पूर्वी फक्त बाईच होत्या, आता आई सुद्धा झाल्या. तर मी बघ आई की बिचारा वगैरे नाही आहे. आता मी सुद्धा तयारी करणार. त्यांना नातवंड ठेवायचे ना, मग अमलो आणि हमारी जाऊची तयारी. ऐकलं तर काय झालं? आता चांगलं लग्न झालंय आपलं. चोरून थांबली लग्नापूर्वी करतात कित्येक जण. मग आपण तर आणि विषय तू काढलास, मी नाही. आता निराधाराला आधार देणं हेच खरी माणूस आहे. यातच खरा तयार तुझ्यासारख्या संकटात सापडलेल्या मुलीबरोबर मी लग्न केलं. आता असं जर तुला वाटत असेल तर ते साहस सुख आहे. अगं आमच्या घरात तुला प्रथम क्षणी पाहिली त्याच क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. हो अगदी खरं. Just
मनात माझ्या माझी सजनी ग माझ्या सजना माझी सजनी माझ्या राणी माझी राणी नमस्कार. अरे मी ते आता अचानक येऊन तुमच्या प्रेमाचा गैरन्याय केला. सॉरी. सॉरी काय त्यात बस काय रे माझं कुंडाबरोबर जेव्हा लग्न ठरलं तेव्हा ती रागाने निघून गेला आणि आज असंच ना. नाही रे, असं काही नाही अरे त्या दिवशी भावनेच्या भरात तुला काहीतरी वेडेवाकडं बोलून गेलो आणि तुझ्यासारख्या चांगल्या मित्राला दुखावलं. जाऊ दे, विसरून जाते. माफ कर मला. हे बघ मी